राम राम मंडळी. जय महाराष्ट्र. राम राम विद्यार्थी मित्रांनो. राम राम पालक मित्रांनो. कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला अभ्यास करायला आवडतं की मोबाईल बघायला आवडतं? ओके, दोघी गोष्टी आवडतात. छान, दोघी गोष्टी चांगल्या आहेत. मोबाईलही बघितला पाहिजे, पण त्यासोबत अभ्यासही बघायला पाहिजे आहे. बरं, मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गोष्टी आवडतात का? हो. चला मग मी तुम्हाला आज गोष्ट सांगणार आहे. परंतु त्याआधी एका मिनिटात मी माझा तुम्हाला परिचय करून देतो. माझं नाव आहे ओमप्रकाश पुरुषोत्तम शिंपी. मी धुळे शहरातील रहिवासी आहे. धुळे शहर महाराष्ट्रात आहे. मला कविता करण्याचा छंद आहे. मी मराठी भाषेतून आणि इंग्रजी भाषेतून कविता करत असतो. आज मी तुमच्यासमोर 2 कविता घेऊन आलेलो आहे. पहिल्या कवितेचं नाव आहे पप्पा म्हणाले आणि दुसऱ्या कवितेचं नाव आहे पप्पू म्हणाला. एक खेडेगाव असते. त्या खेडेगावात एक अत्यंत गरीब कुटुंब राहत असतं. त्या कुटुंबात आई, वडील आणि त्यांचा मुलगा राजूला त्याचे आईवडील प्रेमाने पप्पू असं म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, पप्पू अतिशय हुशार असूनसुद्धा आणि गरीब असूनसुद्धा तो अभ्यासाकडे बिलकुल लक्ष देत नाही. आणि प्रत्येक परीक्षेमध्ये आता तो सुरुवातीला 8वीत असतो. 8वीत असेपासून तो बिलकुल अभ्यास करत नाही. 8वी, 9वी, 10वी या वर्गात हळूहळू अभ्यास करायला लागतो. याचं कारण असं आहे की त्याचे वडील त्याला खूप रागवतात आणि प्रेमाने सल्लासुद्धा देतात. तर माझ्या ह्या पहिल्या कवितेमध्ये त्याचे वडील त्याच्यावर टोमणे मारतात, त्याला रागवतात आणि अभ्यास करण्याचे काय फायदे होतील किंवा आहेत हे काव्यात्मकरित्या त्याला समजवतात. तर चला मंडळी, मग तुम्ही उत्सुक असाल माझी कविता ऐकण्यासाठी. तर कवितेचं शीर्षक आहे पप्पा म्हणाले. चला तर मग ऐकूया. अरे वा राजू, मार्क मिळवले तू 20 पैकी 0. अरे मिळेल का तुला खायला अन्न? अरे मार्क मिळवले तू फक्त 1. अरे निर्लज्ज, आता तरी फोन फेक. अरे मार्क मिळवले तू 2. अरे विचारणार तुला कोण? अरे बाळ राजू, मार्क मिळवले तू फक्त 3. इतका काय वाटतो रे तुला अभ्यासाचा शीन? अरे बाळ राजू, मार्क मिळवले तू 4. बसेल बेटा आता तुला मुक्का मार. मार्क मिळवले तू 5. अरे आता तरी जरा पुस्तक वाच. मार्क मिळवले तू फक्त 6. अरे आता तरी अभ्यासाकडे पहा. मार्क मिळवले तू फक्त 7. अरे आता तरी कर आळसावर मात. मार्क मिळवले तू फक्त गणितात 8. आता तरी कर रे तू जरा पाढेपाठ. मार्क मिळवले तू फक्त 9. तुझे मार्क बघून लाजेल तुझा हुशार भाऊ. मार्क मिळवले तू 10. अरे आता तरी भविष्याकडे पहा. मार्क मिळवले तू 11. बनवू नको मला तू बकरा.
मार्क मिळवले तू 12, अभ्यास नाही केला तर खावा लागेल तुला चारा. मार्क मिळवले तू 13, अरे आता तरी सोड हा 7.5चा फेरा. मार्क मिळवले तू 14, अरे करू नको तू असा अभ्यासाशी सौदा. मार्क मिळवले तू 15, अरे दिसेल का तुला कधी मुंबई आणि बांद्रा. मार्क मिळवले तू 16, इतर हुशार मुले म्हणतील तुला त्यांच्यापेक्षा गोळा. मार्क मिळवले तू 17, मार्क मिळवले जर तू 17, तुला गोळा म्हणणाऱ्यांना वाटायला लागशील तू त्यांचा खतरा. मार्क मिळवले जर तू 18, तुझ्या भीतीमुळे रडतील तुझे प्रतिस्पर्धी ढराढरा. मार्क मिळवले जर तू 19, स्कॉलरशिप मिळाल्यावर वाचेल तुझ्या गरीब बापाची फीस. मार्क मिळवले जर तू 20 पैकी 20, मिळेल तुला तुझ्या पप्पा मम्मींचा प्रेमाचा काय काय किस. येथे माझी कविता संपते. तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करण्याचे भरपूर फायदे आहेत. अभ्यासामुळे आपण गरिबीवर मात करू शकतो. अभ्यास केला तर आपल्याला खूप छानपैकी नोकरी लागू शकते. तुम्हाला खूप छान अशा प्रकारचा पगारसुद्धा मिळेल आणि अभ्यासाचे अतिशय फायदे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, आपल्या गरिबीवर, आपल्या हलाखीच्या परिस्थितीवर जर मात करायची असेल तर तुम्ही अभ्यासाशी मैत्री करा. खूप अभ्यास करा, खूप मोठे व्हा, खूप विद्वान व्हा. आपल्या देशामध्ये जे काही मोठ्या पदावर गेलेले लोक होते आणि आहेत सुद्धा, हे लोक सुरुवातीला खूप खूप गरीब होते, परंतु या लोकांनी खूप अभ्यास केला आणि अभ्यास करून करून आपल्या परिस्थितीवर खूप मात केली. तर तुम्हालाही मी सल्ला देतो, एक शिक्षक या नात्याने विद्यार्थी मित्रांनो, की अभ्यासाला महत्त्व द्या, आईवडिलांची आज्ञा पाळा आणि खूप अभ्यास करून चांगले गुण मिळवा, खूप चांगली नोकरी मिळवा, खूप चांगल्या मोठ्या पदावर जा. तुम्ही लहान आहात, लहान असल्यामुळे तुम्हाला अभ्यासाचं कदाचित महत्त्व वाटत नसेल. 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवा. ह्या वयात तुम्हाला मोबाईल, व्हिडिओ गेम्स खेळणं ह्या गोष्टींचं आकर्षण असतं, हे खरं आहे, परंतु त्यासोबतच अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती असेल तर कोणती? अभ्यास. अभ्यासामुळे तुम्ही स्वतः, तुमचे आईवडील, तुमचे शिक्षक, गुरुवर्य हे सर्वजण आनंदित राहू शकतात. लक्षात ठेवा, अभ्यासाशिवाय पर्याय नाही. मग राजूने किंवा पप्पूने ही कविता ऐकल्यानंतर त्याच्या अभ्यासावर काय परिणाम होतो हे माझ्या पुढील कवितेमध्ये तुम्हाला समजेल. तोपर्यंत नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझी कविता आवडली असेल तर तिला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा, त्याच्यावर कॉमेंट करा आणि ओके, सी यू. थँक्यू.